साधी सोपी कोबीची भाजी पाहूया. तर नमस्कार, मी सुजाता किचन मेनूजमध्ये मी सुजाता सर्वांचे खूप खूप स्वागत करते. तर साधी सोपी अगदी हिरव्या वाटणातली ना, हिरवी मिरची, आलं, लसूण पेस्ट घालून अशी कोबीची भाजी पाहूया. कोबी असं बारीक चिरून घेतला आहे, स्वच्छ धुवून घेतला आहे. टोमॅटो घेतला एक बारीक चिरून, कांदा, तुरीची डाळ घेतली, तर थोडा वेळ भिजवली होती मी, एक 10 मिनटं, आणि कोथिंबीर घेतली बारीक चिरून. तर फोडणी बनवून घेऊ. फोडणीसाठी कढईमध्ये तेल घेतलं आहे. तेल एक मोठा चमचा घेतला आहे. तेल गरम झालं म्हणजे यामध्ये थोडीशी मोहरी घालून घेते, थोडंसं जिरं घालून घेते आणि बारीक चिरलेला कांदा घालून घेते. कांदा थोडा परतवून झाला म्हणजे यामध्ये टोमॅटो घालून घेऊ. कांदा टोमॅटो थोडा मऊ झाला म्हणजे ना, यामध्ये हिरवी मिरची, आलं, लसूण पेस्ट ना मिक्सरला बारीक वाटण केलं आहे ती घालून घेऊ. तर आज मी अशी हिरव्या वाटणातली हिरवी मिरची घातलेली ना कोबीची भाजी बनवली. तर एरवी आपण लाल तिखट घालून बनवतो, पण अशी ना हिरव्या वाटणातली भाजीसुद्धा कोबीची ना छानच होते. तर आपल्याला भाजी कशी हवी, तिखट हवी, कमी तिखट हवी, त्यानुसार ना हे वाटण घालायचं आहे. तर साधारण 3 ते 4 छोट्या हिरव्या मिरच्या मी, थोडीशी कोथिंबीर मुठभर, आल्याचा छोटा तुकडा आणि 3-4 लसणाच्या पाकळ्या असं मिक्सरला वाटण केलं होतं, ते घालून घेते, परतवून घेते. कांद्यासोबत ना टोमॅटोसुद्धा सुरुवातीला परतवून घेतला तरी चालणार होता, तर मी नंतर घातला. पाहू शकता, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, आलं, लसूण पेस्ट आणि टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत ना परतवून घेऊ. तर मी या ठिकाणी ना तेल अगदी थोडंसं वापरलं आहे. तर आवडीनुसार आपण थोडं जास्त तेल वापरलं तरीसुद्धा चालणार आहे. 1 चमच्याऐवजी 1 ते 1.5 चमचा वापरला ना तरीसुद्धा भाजी छान होते. तर मी 1 कपला मोठा चमचा इतपत घातलं होतं, पाहू शकता. तसं लागू नये खाली यासाठी व्यवस्थित परतवून घेते. आणि आता यामध्ये भिजवलेली डाळ, खूप जास्त वेळ नाही भिजवली, अगदीच धुवून घेतली 1-5 मिनटं भाजी आपली चिरून होईपर्यंत ना तरीसुद्धा चालते. किंवा अगदीच आपण भाजी संध्याकाळी बनवत असेल तर सकाळी भिजवून ठेवली डाळ तरीसुद्धा चालते. तर मी अगदीच 1-5 मिनटं या ठिकाणी डाळ जी आहे ना ती धुवून अशी भिजवली होती. पाण्यासकटच डाळ घालून घेतली आणि कोबीसुद्धा घालून घेते. आता ही कोबीची भाजी जरा वेळ ना फोडणीमध्ये परतवून घेऊ. कोणतीही भाजी बनवताना अशी तेलामध्ये थोडा वेळ परतवून घेतली म्हणजे खूप छान चवीला बनली जाते भाजी. परतवून घेते भाजी. तर डाळीमध्ये पाणी होतं, पाहू शकता. तर यामध्ये खूप जास्त पाणी न घालता ना ही भाजी अशी वाफेवर शिजवली म्हणजे खूप छान होते. किंवा अगदीच असा कच्चा कोबी आवडत नसेल ना तुम्हाला, तर अगदी यामध्ये थोडंसं पाणी घालून व्यवस्थित भाजी शिजवली म्हणजे आपली डाळसुद्धा शिजली जाते, भाजीसुद्धा चांगली शिजली जाते. यामध्ये आता चवीनुसार मीठसुद्धा घालून घेते मी. थोडीशी हळदसुद्धा घालू आणि अगदी थोडंसं पाणी घालून मंद आचेवर अशी भाजी शिजवून घेऊ. किंवा अगदीच मंद ते मध्यम आचेवर भाजी शिजवून घेतली तरीसुद्धा चालणार आहे. अगदीच पाणी न घालता वाफेवर शिजवणार असेल ना तर आधेमध्ये हलवून घ्यायचे, खाली लागू नये यासाठी. थोडंसं तेल जास्त घातलं म्हणजे पाणी न घालतासुद्धा कोबीची भाजी आहे ना ती परतवून घेतली नुसते अशी म्हणजे छान बनली जाते. पण मी या ठिकाणी अगदी थोडंसं पाणी घालत आहे. हे मसाले वगैरे व्यवस्थित ना पाण्यामध्ये शिजले जातात. किंवा अगदीच ना भाजीमध्ये सुद्धा असं स्वतःचं पाणी असतं, या पाणी सुटलं जातं. यासाठी खूप जास्त पाणी न घालता अगदी थोडंसं पाणी घालून ही भाजी शिजवून घेऊ. तर अगदीच लाल तिखटातली बनवायची असेल ना तर या स्टेजला यामध्ये थोडंसं लाल तिखट घालून परतवून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे. तर मी लाल तिखट न वापरता अशी हिरव्या मिरचीतली बनवते. तर शेंगदाण्याचं कूट घातला आहे 1 मोठा चमचा, भाजलेला शेंगदाण्याचं कूट. किंवा शेंगदाणा कूट नसेल ना तर अगदी थोडंसं ओलं खोबरं घातलं ना तरी भाजीची टेस्ट अगदी वेगळी बनून जाते. चवीला भाजी वेगवेगळी बनवून जाते की ओलं खोबरं घालून वेगळी चव लागते, थोडीशी शेंगदाणा कूट घालून थोडीशी वेगळी चव लागते. किंवा अगदी नुसतं शेंगदाणा कूट किंवा ओलं खोबरं न घालतासुद्धा अशी भाजी छानच बनते, नुसती अशी परतवून, की आपण हिरवी मिरची, आलं, लसूण पेस्ट घातलं ना तर ते घालून. अगदी थोडंसं पाणी घालून घेतलं मी, झाकण ठेवून ना 3 ते 4 मिनटात ते पाणी
आटेपर्यंत भाजी शिजवून घेऊ. अगदी पटकन घरच्या साहित्यातली अशी भाजी बोलूया. चपातीसोबत भाकरीसोबत खाण्यासाठी छानच अशी भाजी बनली जाते. अगदी लहान मुलांना आपण डब्यांनासुद्धा देऊ शकतो. अशी भाजी आवडतेच मुलांना. फक्त आपल्याला अशी सुकी बनवायची थोडीशी. तर पाहू शकता व्यवस्थित मिक्स करून घेतली मी आणि झाकण ठेवून घेते. व्यवस्थित भाजी शिजवून घेते. भाजीतलं पाणी एकदा आटलं म्हणजे ना तर नेहमी भाजी थोडीशी शेवटी गॅस मंद ठेवून वाफवून घेतली 1 मिनिटभर म्हणजे भाजीला छान असं तेल सुटलं जातं. तर केव्हाही आपण जेव्हा सुकी भाजी आपल्याला हवी असेल ना तर शेवटी जेव्हा आपण भाजी होत आली म्हणजे गॅस कमी करतो तर त्यावेळेला ना कमी मंद आचेवर भाजी पुन्हा थोडीशी मिनिटभर वाफवून घेतली म्हणजे परतवून अशी भाजीला छान असं तेल सुटलं जातं आणि भाजी अशी सुकी सुकी बनली जाते. तर शेवटी मी अशी मंद आचेवर वाफवून घेतली. पाहू शकता मस्त भाजीला तेल सुटलं आहे आणि आपली हिरव्या वाटणातली भाजी म्हणून तयार झाली. कोबीची तुरीची डाळ घालून किंवा अगदी तुरीची डाळ आवडत नसेल तर आपण चणा डाळ, मूग डाळ किंवा अगदी मसूर डाळ घालूनसुद्धा ना खूप छान अशी भाजी बनली जाते किंवा अख्खा मसूर घालूनसुद्धा छानच होते. ती साधी सोपी कोबीची भाजी तुम्हाला आवडली का नक्की कमेंटवरून सांगा. तर तुम्हीसुद्धा अशीच बनवता का? कधी अशीच बनवली का? आवडते का? ते सुद्धा नक्की सांगा. तर अशाच ना साध्या सोप्या रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. धन्यवाद.